मॅम, मुंबईला क्विक ॲक्शन घेणारा महापौर मिळालेला आहे, काय सांगाल? असं काही नाही, महापौर असाच असतो. ॲक्च्युली 25 वर्ष लोकांनी असा महापौर बघितला नाही म्हणून मुंबईकरांना आश्चर्य वाटते त्या गोष्टीचं. महापौर म्हणजे काय, तुम्ही केबिनमध्ये बसून नाही राहायचं असतं किंवा तिकडे मिटिंग्स नाही करायचे असतात. महापौर म्हणजे तुम्ही लोकांमध्ये उतरून काम करायचं असतं. ही महापौराची जी व्याख्या आहे ती गेले 25 वर्ष मुंबईकरांना माहितीच नव्हती, ती आता कळाली आहे. म्हणून लोकांना आश्चर्य वाटतं की महापौर असा पण असतो का. महापौर असाच असतो. मॅम, ज्या पद्धतीने मुंबईमध्ये फुटपाथ मोकळे झाले पाहिजे, लोकांना चालण्याचा रस्ता भेटला पाहिजे, तुम्ही क्विक ॲक्शन घेताय आणि यामध्येच आपल्याला बांगलादेशी हटवायचे मोहीम कुठपर्यंत आली आहे, काय म्हणताय? नाही, आता आम्ही 237 ज्याची मी लगेच 4थ्या दिवशी मीटिंग्स घेतली, त्याच्यामध्ये 171 केसेस सॉल्व्ह केले आम्ही. त्यांच्या पोर्टलवरचे पण त्यांचे जन्म प्रमाणपत्र आपण काढून टाकले आणि ॲक्शन अशी घेतली की त्यांच्याकडे जाऊन ते जन्म प्रमाणपत्र काढूनही घेतले. असे 171 केसेस सॉल्व्ह केले आणि 11 तारखेला त्याच्यावरती आपली रिव्ह्यू मीटिंग. मॅम, मुंबईकरांची अपेक्षा आहे की यामध्ये तुम्ही कधी अजिबात माघार घेऊ नये आणि अशा गोष्टी चांगल्या पद्धतीने व्हाव्या. बघा, हा देशद्रोह आहे. अशा पद्धतीने रोहिंगे किंवा इलिगल बांगलादेशी या ठिकाणी विस्थापित होतात आहे. हा देशाबरोबर करणारा द्रोह आहे, देशद्रोह आहे. या प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी असू दे, लोकप्रतिनिधी असू दे आणि लोकांचा सहभाग तितक्याच तत्परतेने असला पाहिजे. या लोकांना त्यांच्या देशात परत पाठवा आणि इकडचे फुटपाथ रिकामी करा. मॅम, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आपलं आहे. ज्या पद्धतीने अनेक उपक्रम आपण हाती घेत आहात, येणाऱ्या काळात मुंबई कशी असेल? मुंबईला आता खूप सुंदर असा जागतिक शहराचा दर्जा आहे. मी मुंबईचे प्रवेशद्वार घेतले. मग दहिसर चेकनाका असू दे, ऐरोली असू दे, मुलुंड असू दे किंवा वाशी, ते सगळे प्रवेशद्वार मी घेतले. सुरंगीची झाडं लावा, त्या पद्धतीने बाकी आपले सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी जोरदार मुंबईचे सीसी रोड असू दे किंवा कोस्टल रोड असू दे किंवा मेट्रोचे इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. ट्रिपल इंजिन सरकार चांगल्या पद्धतीने काम